खुश खबर मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। खेड पोलिसांच्या जुगार अड्ड्यावर धाडी, हजारो रुपयांची रोख रक्कम केली जप्त, 9 जणांवर गुन्हा दाखल। सावित्री नदी किनारपट्टीवर कांदळवनांची कत्तल, पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। महाडमधील बिरवाडी शहरात ऐतिहासिक शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन आणि शारदा देवीचा नवरात्र उत्सव उत्साहात सुरू, आमदार भास्कर जाधव रंगले नवरात्र उत्सवाच्या पारंपरिक झाकडी नृत्यात। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील 2 विविध ठिकाणी जुगार अड्ड्यांवर खेड पोलिसांनी धाडी टाकल्यात। एकाच दिवशी 9 जणांवर गुन्हे दाखल करून 31,770 रुपयांची जुगारात खेळली जाणारी रोकड ताब्यात घेण्यात आली। खेड पोलिसांनी गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी पहिली धाड टाकली। त्या ठिकाणी 25,300 रुपयांची रोकड ताब्यात घेतली आणि 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 पत्ती हा जुगार त्या ठिकाणी खेळला जात होता। त्याच दिवशी भरणे नाका जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी देखील खेड पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 6,470 रुपयांची रोकड तसेच 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धडाधड टाकलेल्या धाडीत एकूण 31,770 रुपयांच्या रोख रकमेसह 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। तर वाशी टोल नाक्यावर CCTV कॅमेरे लावण्यात आले। वाहनांची मोजणी सीवूड्स मध्ये आजपासून सुरू करण्यात आली। तसेच यासाठी बनलेल्या मॉनिटरिंग रूमचे उद्घाटन मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर व मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले। वाशी टोल नाक्यावरील प्रत्येक वाहन ही 24 तास CCTVच्या नजरेखाली असणार आहेत। यासाठी सीवूड्स मध्ये मॉनिटरिंग रूम असून इथे 24 तास मनसेची टीम देखरेख करणार आहे। त्यामुळे आता वाशी टोल नाक्यावरील वाहन CCTVच्या नजरेत असणार आहेत। तुम्हाला कल्पना असेल का मध्यंतरी आम्ही पदयात्राही केली होती। मध्यंतरी पदयात्रा केल्यानंतर त्याचा परिणाम झालाच। शिवाय कालही मी अविनाश जाधव आणि आमचा सदीप देशपांडे आम्ही तिकडे चिपळूणला गर्डर कोसळला तिकडे गेलो होतो। ते पाहणी करून आलो। आता 1-2-3 दिवसामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जे मंत्री आहेत त्यांनी मंत्र्यांच्या दालनामध्ये मीटिंग सुद्धा होणार आहे आणि त्या मीटिंगमधून निश्चित काहीतरी नक्की होईल अशी आपण सकारात्मक विचार करूया ना। आपण निगेटिव्ह कशाला सतत विचार करायचे। आज सतत निगेटिव्ह विचार करून निगेटिव्ह घटना घडतात। त्याचे सकारात्मक विचार करू आणि जाऊया। निगेटिव्ह विचार करून जर घटना घडल्या तर आम्हाला तर असंच होतं नंतर सगळं आंदोलन कर, हे कर, ते कर। त्याच्या सरकारला सकारात्मक करायला भाग पाडू आणि पुढे जाऊया। म्हणून त्यांनी आता महिन्याभराचा वेळ मागून घेतलेला आहे। महिन्याभराच्या वेळामध्ये ते सगळे पाहतात किती काय होते। आम्ही CCTV कॅमेरे लावले, त्यांनी लावले। त्यात आमची मागणी अशी होती की MSRDCच्याच ऑफिसमध्ये केवळ कॅमेरे नका लावू, तर मंत्रालयात सुद्धा तुम्ही एक दालन असं सर्वेक्षण उघडा आणि त्यातही कॅमेरे लावा आणि सत्य काय ते लोकांच्या समोर आणा आणि नंतर सरकारने 1 महिन्याची मुदत दिल्यावर त्यातून निर्णय काहीतरी येईल। 100% फायदा होईल। कारण काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल तर अशाच पद्धतीचं एक मोठं आंदोलन मनसेने उभारलं होतं आणि त्या आंदोलनानंतर 67 टोल नाके संपूर्ण महाराष्ट्रामधले बंद झाले होते। पण त्यानंतर सुद्धा विविध सरकारांनी सत्तेवर येताना निवडणुकीपूर्वी आश्वासन टोलमुक्त महाराष्ट्राचं दिलं, परंतु तसं प्रत्यक्षात काही घडलं नाही आणि टोलचा जाच लोकांना आजही होतोय। तर कुठेतरी जे काही त्या कंत्राटदारांबरोबर
जे करारनामा झालेले आहे त्याच्यामध्ये वाहनांची संख्या आणि त्यामुळे होणारी वसुली याचं कुठेतरी काहीतरी गणित चुकतंय असं सातत्याने समोर येताना दिसल्यामुळे अशा पद्धतीचं सर्वेक्षण जे आम्ही पूर्वी प्रत्यक्ष टोलनाक्यावर बसून केलं होतं यावेळेला ते कॅमेऱ्याच्या माध्यमातून आमच्या वॉर रूममध्ये विविध ठिकाणच्या होत आहे आणि यातून खरी आकडेवारी आणि होणारी वसुली ही वस्तुस्थिती 15 दिवसानंतर जनतेच्या समोर येईल. नवी मुंबई शहरातील दिल्ली पब्लिक स्कूल ही महत्त्वाची शाळा म्हणून मुंबईत ओळखली जाते. या शाळेचं बांधकाम अनधिकृत असल्याने नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनानं आज दिल्ली पब्लिक स्कूलची इमारत तोडली आहे. इमारत अनधिकृत असल्याने अखेर प्रशासनाला ही इमारत तोडण्याची कारवाई करावी लागली. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास तर दुसरीकडे सावित्रीच्या किनारपट्टीवरील कांदळवनांची नासाडी करून बेसुमार कत्तल करणाऱ्या वाळू माफियांचा उच्छाद अखेर समोर आला असून किनारपट्टीवर असणाऱ्या नदीपात्रातील अनेक प्रवाह बुजवण्याचं काम येथील माफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बापू जगधने यांनी समोर आणलाय. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधून जाणारी मुख्य नदी म्हणजे सावित्री नदी. या सावित्री बाणकोट खाडीमधील आज मुख्य घोळ उघडकीस आलाय आणि हा घोळ कोणता तर आपण थेट आज माझे कोकणच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सावित्री नदी किनारी असणाऱ्या मँग्रोवची मोठ्या पद्धतीनं कत्तल झाली आणि या कत्तल झाल्यामुळं सावित्री नदीपात्रात असणारे जे नाले आहेत ते देखील बुजवण्याचा प्रयास येथील वालू माफियांनी केल्याचा आरोप महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष बापूसाहेब जगधने यांनी आपल्यासोबत बातचीत केली आहे. बापूसाहेब जगधने यांनी मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये होणारा मँग्रोवची कत्तल असेल, कांदळवनांची कत्तल असेल आणि येथील जैवविविधतेचा ऱ्हास, पर्यावरणाचा ऱ्हास याच्याबद्दल सातत्याने त्यांनी आवाज उठवलाय. आज बापूसाहेब जगधने यांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या महाप्रल सावित्री नदी किनारी असणाऱ्या मँग्रोवची कत्तल कशा पद्धतीने झाली, याच्यामध्ये प्लॉटिंग कशा करण्यात आलं, मातीचा भरव कशा पद्धतीने झाला याचा संपूर्ण त्यांनी आढावा घेतला. आपल्यासोबत थेट जाणून घेणार आहोत त्यांच्याशी की काय हा नक्की प्रकार आहे. आंबेत सावित्री पुलाच्या लगत घडलेला हा प्रकार आता चर्चेचा विषय बनला असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. याचा जाब आपण संबंधित मंत्र्यांना विचारणार असून स्थानिकांच्या जीवाशी खेळत असलेल्या कांदळवनांची कत्तल करणाऱ्या माफियांना आता कायद्याचा बडगा दाखवा, अन्यथा येत्या काही दिवसात मंत्रालयात उपोषणाला बसणार असल्याचं जगधने यांनी सांगितलंय. बंधूंनो, आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आपण बघता की या ठिकाणी भराव केलेला आहे. भराव करून जमीन तयार केलेली आहे आणि या ठिकाणी बघा वाळूचे साठवणूक करण्यासाठी या ठिकाणी जमीन तयार केलेली आहे. इकडे सावित्रीबाई बाणकोट खाडी आहे, पाठीमागे मॅनग्रोव्ह दिसतं तुम्हाला. जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत मॅनग्रोव्ह आहेत आणि या मधल्या जागेवर मॅनग्रोव्ह नाही आहे. म्हणजे या ठिकाणी मॅनग्रोव्ह होतं, त्याची कत्तल केली आणि त्या ठिकाणी भराव करून जमीन तयार केली. खाडी बुजवून वाळू साठवण्यासाठी या ठिकाणी जमीन तयार केलेली आहे. हे आपल्याला दिसत आहेत. हा पूल बघा, आपण बघतो माझ्यासमोर पूल, हा 3 वर्ष पूल बंद होता. ह्या वाळू माफियामुळेच हा पूल बंद होता. या वाळू माफियांवरती कारवाई व्हावी अशी माझी विनंती आहे. आपल्या माध्यमातून शासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे आपल्या माध्यमातून. याच्यावरती प्रशासनाने बघा, कांदळवन तोडणं हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यालगत सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे, हायकोर्टाचं डायरेक्शन आहे. कांदळवन संरक्षण करणं हा सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेलं आहे आणि त्या कोर्ट ऑफ कंडक्ट होतो. या ठिकाणी कोर्टाचा अवमान होतो आहे, कोर्टाचे आदेश मानले जात नाही आहेत. त्यावरती कोर्ट ऑफ कंडक्ट लागला पाहिजे आणि यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. झाड तोडणं, कांदळवन तोडणं हा गुन्हा आहे आणि गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी विनंती राहील शासनाला. आपल्या माध्यमातून यापुढे आपली भूमिका काय असणार आहे? यापुढे मी पर्यावरण मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना भेटणार आहे. त्यानंतर मी वेळ पडली तर मंत्रालयासमोर मी उपोषणाला माझी तयारी आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मी हायकोर्टामध्ये या ठिकाणी पिटिशन दाखल करणार आहे. रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या किनाऱ्यालगत मोठ्या पद्धतीने मँग्रोवची कत्तल करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगधने आपल्याशी थेट जोडले होते. बापूसाहेब जगधने यांनी मोठ्या पद्धतीनं हा खुलासा केलेला आहे. मँग्रोवची कत्तल झाल्यानंतर सावित्री नदी पात्रालगत असणाऱ्या किनारपट्टीवर कशा पद्धतीने मातीचा भराव करण्यात आला, यामध्ये रेती
किंवा वाळू उपसा धारकांनी कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्याच्या मोठ्या पद्धतीनं मातीचा ढीग ओतून हा सावित्री नदीचा जो पात्र आहे तो बुजवण्याचं काम केलं आहे। याच्यामध्ये असणारे छोटे छोटे जे पार असतील ते देखील बुजलेत, त्यामुळे सावित्री नदीचा जो भरतीचा पाणी आहे तो जाण्यास आता कुठेतरी अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे जैवविविधता असेल, पर्यावरण असेल, मोठ्या पद्धतीने यांचा ऱ्हास झालेला आहे। कुठेतरी ही बाब लवकरच थांबवावी, अधिकारी वर्गांनी या संबंधित ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई, अन्यथा मी मंत्रालयात उपोषणाला बसेन असा देखील इशारा बापूसाहेब जगधने यांनी माझे कोकणशी बोलताना दिला आहे। कॅमेरामॅन अक्रम जटामसह मी गणेश मापळकर, माझे कोकण, रत्नागिरी, अंबेत। कंत्राटी पदभरती रद्द केल्याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे यश असल्याचं म्हटलंय। महाविकास आघाडीने कुठलीही महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीनं भरण्याचा निर्णय घेतला नव्हता, त्यामुळे फडणवीस यांचे आरोप म्हणजे स्वतःच्या सरकारचं अपयश लपवण्यासाठी महाविकास आघाडीवर आरोप करणं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं अभिनंदन करायचं आहे की ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे राज्य सरकारला कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा त्यांचा निर्णय जो आहे तो त्यांना मागे घ्यावा लागला। त्यामुळे मी विद्यार्थ्यांचं हे यश आहे, त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी केली, राज्य शासनाला त्यांच्यासमोर झुकावं लागलं, हा त्याचा पहिला भाग आहे। दुसरा विषय असा आहे की आम्ही आमच्या काळामध्ये कुठली एक्झिक्युटिव्ह पदं ही कंत्राटी पद्धतीने भरलेली नव्हती। म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा प्रकारची पदं जी एक्झिक्युटिव्ह पदं आहेत किंवा काही ठिकाणी जेथे क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून ज्या ठिकाणी काम करावं लागतं अशा प्रकारच्या कुठल्याही पदं आम्ही ही कंत्राटी पद्धतीने भरलेली नव्हती। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावर होते। या दौऱ्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठ परिसरामध्ये घर चलो अभियानांतर्गत जनतेची मते जाणून घेतली। त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत, त्यावर आता खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कोकणात येऊन भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गल्लोगल्ली वाडी फिरावं लागत आहे असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे। पाहुयात काय म्हणालेत खासदार विनायक राऊत। म्हणून बावनकुळेंना गल्लोगल्ली फिरावं लागतंय। आज केंद्रामध्ये ज्यांचा पंतप्रधान आहे, केंद्रामध्ये ज्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला वाडीमध्ये गावागावामध्ये फिरून मतं मागावी लागतात। उद्धव साहेबांच्या नावाने कोकलावं लागतंय। यामध्ये भाजपाचं अस्तित्व काय आहे या आताच्या महाराष्ट्रामध्ये ते दिसून आलेलं आहे। 24ला दिसेल। आणि हे बोलत असताना सुद्धा बावनकुळेंची जीभ कशी लटपटत होती हे सुद्धा तुम्ही दाखवलेलं आहे। त्यामुळे बावनकुळेंना सुद्धा माहिती आहे हे आपलं आता शेवटची घटका भरत आलेले आहे राजकारणात। भाजपच मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। त्यामुळे भाजपच पापाचा धनी असल्याची टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। मराठा आणि धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, आणि त्यामुळे त्यांनाच ह्या संपूर्ण पापाचे धनी व्हावं लागेल। आणि आजपर्यंत या मराठा आणि धनगर समाजाची फसवणूक करण्याचं काम ह्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। यांनी काय दिवे नेमके लावले हे तुम्हाला माहिती आहे। अख्ख्या देशातल्या अनेक राज्यांतल्या वेगवेगळ्या घटकांना आरक्षण देण्याची अनेक बिलं संसदेमध्ये प्रत्येक अधिवेशनमध्ये येतात। मग महाराष्ट्रातल्या मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची बिल का आणलं जात नाही? संपूर्ण सत्ता त्यांची तिथे आहे। लोकसभेमध्ये 5वी बहुमत आहे। सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन सुद्धा तो बदलण्याची ताकद ह्या 5वी बहुमतामध्ये आहे। आणि म्हणून दिल्लीमध्ये कसं काय केलंय ते लोकांना माहिती आहे। स्वतःची सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय डावलायचा आणि स्वतःची राजवट दिल्लीमध्ये स्थापित एकीकडे करताय। मग महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मराठा, क्षत्रिय आणि धनगर या समाजाला आरक्षण देताना मागे का पडताय याचं उत्तर बावनकुळे तुम्हाला द्यावं। जर तुम्हाला लोटांगण घालायचंय तर जिथे पाहिजे तिथे घाला असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केलाय। तसंही या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा अनुभव सामंतांना आहे असं देखील ते म्हणाले। ठीक आहे, तुम्हाला ज्यांची काय लोटांगण ज्यांच्यासमोर घालायचे आहे ते घाला ना। तुम्हाला अनुभव आहे चांगला। आज म्हणजे सरशी तिकडे पारशी वगैरे जे म्हणायचं ना
तिकडे ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचा ज्यांना अनुभव आहे त्यांनी तो करत राहावा. आम्ही आमच्या पक्षाने सांभाळायला सक्षम आहोत. आमदार नितेश राणे यांनी गगनबावडा घाटाचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल असं सांगताना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची आंदोलनं ही काहीतरी मिळवण्यासाठी असतात अशी टीका काही दिवसांपूर्वी केली होती. आता याला खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. हो, आमचे पदाधिकारी कुठल्या अधिकाऱ्यांच्या तोंडावर मासे मारणं, कुठल्या अधिकाऱ्यांना चिखल मारणं असं करून टक्केवारी घेणारे आमचे पदाधिकारी नाही आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचं जे आहे ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय. नितेश राणेंनी स्वतःच्या बुडाखाली काय जळते त्याची एकदा पाहणी करावी. गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी पोलीस स्मृती दिन 2023चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कवायत मैदान पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे संदेश वाचून दाखवतील, तसेच परेड शोक शस्त्र करतील आणि वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी अंमलदारांची नावे वाचली जातील आणि 3 वेळा फायर करून आदरांजली वाहिली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील बीरवाडी शहरामध्ये ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रांची प्रत्यक्ष दृश्य त्रिमितीय स्वरूपामध्ये पाहण्यास मिळाली. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आणि सामान्य नागरिक शिवभक्त ऐतिहासिक शिवकालीन 32 शस्त्रांचे प्रकार असलेले शस्त्र, भाले, धनुष्यबाण, दारुगोळा, चिलखत अशी विविध शस्त्रास्त्रे या प्रदर्शनास पाहायला मिळाली. बीरवाडी शहरातील आदर्शनगर येथील गणेश मंदिर येथे शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातून शिवकालीन शस्त्रास्त्रांची माहिती देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या शिवकालीन शस्त्रास्त्रांबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. शस्त्र प्रदर्शन हे आदर्शनगर बीरवाडीमधून झालेलं हे एक शिवकालीन प्रदर्शन आहे. त्यासाठी विविध ठिकाणी शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र आहेत. असे शस्त्र प्रदर्शन वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या पाहिजेत असे आम्हाला वाटतं. कारण की आमच्या युवा पिढीतून, लहान मुलांतून असे प्रदर्शन युवा प्रदर्शन दिसल्यामुळे मुलांना समजेल की इतिहासाचे शस्त्र प्रदर्शन कसे आहे, काय आहे ते समजेल. की आता तसं आपण बघितलं तर इतिहास, जो खरा इतिहास जो आहे, जो आपल्या पुस्तकात शिकवला जातो, तो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. किंवा आतापर्यंत आपण जेवढे आपल्या शालेय जीवनामध्ये ही जी शस्त्र जी आपल्या थोरवीरांनी महाराजांच्या मावळ्यांनी वापरून आज त्यांच्या जीवावरती आज आपण इथे आहोत आणि त्याचा कुठेतरी आपण फक्त पुस्तकी चित्र बघायचो. एक संकल्पना आम्ही यावेळेस अशी राबवली की बाबा का नाही ती अशी प्रत्येक मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा शिवप्रेमींना प्रत्यक्ष ती जवळ न बघता यावी, या संकल्पनेतनं आम्ही शस्त्र प्रदर्शनाचा म्हणजे कार्यक्रम ठेवायचा निर्णय घेतला. एक तर स्वतःची जपा किंवा मग ती कोणी जरी कलेक्टर असतील त्यांना ती देऊन टाका, कारण स्वतःच्या घरात ठेवून ते राहणार नाही आणि त्याची सगळं नुकसान होईल, हानी होईल, पुढे पिढीला ते बघायलाही मिळणार नाही. आज आम्ही जेवढी कलेक्शन केलेली आहे ती सगळी लोकांकडनंच गोळा केलेली आहेत. ही माझ्या स्वतःच्या घरातला वैयक्तिक एक पण वेपन्स नाही, ही सगळी मी लोकांकडनं गोळा केली. आम्ही त्याचं संगोपन करतो आणि तीच पुढे आम्ही डिस्प्ले करतो मुलांना बघण्यासाठी. म्युझियम छोटं करायचं आहे आम्हाला आता, पण आता सध्या आम्ही एक एक्झिबिशन म्हणून आम्ही प्रत्येक गावोगाव आम्ही लावतो. प्रत्येकाच्या घरात कोणाच्या असेल तर त्यांनी ती स्वतः जपावी, अदरवाईज ती आम्हाला द्यावी अशी आमची एक इच्छा आहे. देवडे गावात रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून तसेच राजापूर लांजा साखरपा विधानसभेचे आमदार राजन साळवी यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे भूमिपूजन पार पडले. यामध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवडे नंबर 2चे छप्पर दुरुस्ती, खैरवाडी येथील पाखाडी, रामवाडी येथील पाखाडी, अधिष्टी येथील पाखाडी, अधिष्टीवाडी येथील मंदिराला जोडणारी पाखाडी आदींचा समावेश आहे. या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी माजी सभापती जया माने यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याप्रसंगी देवडेवाडी अधिष्टी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच राजेश राणे, उपसरपंच रश्मी जंगम, सदस्य विलास कांगणे, मनोज चाचे, कविता धुमक आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील लांदिवली दंडवाडी या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नसल्यानं खूपच त्रास सहन करावा लागत होता.
शाळेमध्ये लागणारे पाणीही गावातून डोक्यावरून आणले जात होते। येथील ग्रामस्थ आणि शिक्षकांनी पाणी मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले असताना त्यांनी पाणी प्रश्न सोडवण्याचा विचार केला। त्यानुसार जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नितीन सखाराम जाधव यांच्याकडे संपर्क साधला असता हा विषय तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले। नितीन जाधव यांनी ताबडतोब खेड तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते तसेच बहिरोली गावचे सुपुत्र खलीदभाई चौगुले यांच्याकडे हा विषय मांडला। त्यानंतर खलीदभाई चौगुले यांनी हा विषय महाराष्ट्र कॉलेजचे प्राध्यापक सिराज चौगुले यांच्याकडे सोपवला आणि त्यानंतर महाराष्ट्र कॉलेजने हा पाणी प्रश्न निकालात काढला आहे। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रचार प्रसारासाठी माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्यात येतो। पुस्तक वाचनाने आपले अनुभव विश्व विस्तारते, सर्वांगीण विकासासाठी वाचन प्रेरणादायी ठरते असे मार्गदर्शन उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले। रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात मराठी भाषा समिती, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील तुरंबव या गावात शारदा देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे। केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध असलेल्या तुरुंबव येथील नवरात्र उत्सव पाहण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक गर्दी करत असतात। दरम्यान शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे देखील आपल्या व्यस्त राजकीय जीवनातून वेळ काढत नेहमीच जाखडीमध्ये ताल धरून नाचत असतात। यंदाही भास्कर जाधव यांच्या मुलासह झाकडीमध्ये ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शुभ्र धोतर, डोक्यावर मानाची पगडी आणि ढोलाच्या तालावर ठेका धरत देवीची पारंपरिक आरती म्हणत भास्कर जाधव यांनी धरलेला ताल लक्षवेधी ठरला। दरम्यान राज्यातील बिघडत चाललेली सुसंस्कृत परंपरा कायम टिकू दे असं मागणं भास्कर जाधव यांनी शारदा देवीकडे मागितलं। देवी पाशे जाऊन तपी बैसला, की आमचा हा शारदा देवीचा शारदोत्सव म्हणजे नवरात्रोत्सव हा जवळजवळ केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे। या उत्सवाकरता लोक नवस बोलण्याकरता, विशेष करून संततीकरता नवस बोलणे याकरता जगभरातून लोक येतात आणि या देवीवर लोकांची अनन्य अशी श्रद्धा आहे। त्याचबरोबर आमची देखील देवीवर श्रद्धा आहे। मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शिमगोत्सवामध्ये पालखी नाचवण्याकरता आणि या नवरात्रामध्ये देवीच्या दरबारामध्ये हा देवीचा गणवेश, डोक्यात पगडी, इकडे धोतर, कमरेला शेला आणि अंगावर दुसरा कुठला कपडा नाही, अशा पद्धतीनं इथं आमचा पारंपरिक नाच होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची सगळी पद, मान मारतप, आमचं मोठेपण हे आम्ही विसरतो आणि देवीच्या दरबारामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, भक्त म्हणून तिच्या दरबारामध्ये आम्ही नाचत असतो। पूर्वी माझे आजोबा नाचायचे, नंतर माझे वडील आणि काका नाचायचे, त्यानंतर मी आणि माझे भाऊ नाचायचे आणि आता माझी मुलं आणि माझ्या बंधुराजांची मुलं हे आम्ही हे देवीच्या दरबारात नाचत असतो। आम्ही जे काही आता आहोत हे सर्वस्व आमच्या शारदा देवीची कृपा आहे, शारदा देवीचा प्रसाद आहे, ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भावना आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।